एव्हरीवन, वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया, जिथं आपण बघत असतो भरपूर साऱ्या रेसिपीज, त्यासोबतच DIYs, लाईफस्टाईल, फॅशन, ट्रॅव्हल व्लॉग्स, साधे व्लॉग्स. आणि बघा ना, व्लॉग्सवरून आठवलं किती दिवस झाले एखादा चांगला असा व्लॉग बनवून. काय करणार, रोजच्या धावपळीत या बाकीच्या गोष्टी होतच नाहीत. तुमचं पण असंच असेल ना. सकाळी तर ना हमखास असं असतं, धावपळ धावपळ, नुसतं ते 420चं गाणं ना, दौडा दौडा भागा भागा तसं झालेलं असतं. मुलांचे डबे, त्याच्यानंतर घरच्यांचा नाश्ता, स्वतःचं काहीतरी तसंच उभारून पटकन काहीतरी खाणं, कुणाच्या आंघोळी, कुणाचे कपडे सापडत नाहीयेत, मध्येच दूधवाला येतो, पेपरवाला येतो, मध्येच इस्त्रीचे कपडे द्यायचे असतात. बापरे बाप, असं होतं कपभर एखादा चहा पेन निवांत म्हणलं तरी सुद्धा वेळ मिळत नाही. माझंही सेम तसंच होतंय सध्या. इतकं कामाचं असं एक शेड्यूल बनवून सुद्धा ना, इतके बाकीचे काम असे अचानक वाढतात की असं होतं, हे करू का हे करू का हे करू. रोजच्या ह्या बाकीच्या कामांमध्ये ना सगळ्यात जास्त आपलं दुर्लक्ष होतं ते म्हणजे आपल्या स्वतःकडं. कधी आपण स्किन केअर रुटीन फॉलो करत नाही, कधी रात्री व्यवस्थित असं छान मॉइश्चरायझर लावलंय, हातापायांना मॉइश्चरायझर लावलंय, छान स्किनची काळजी घेतली, असं करत नाही. कधी केसांकडे लक्ष देत नाही. प्रत्येक वेळी उद्यापासून नक्की, उद्यापासून 100% मी करणार आहे, उद्यापासून मी सगळ्यात जास्त लक्ष स्वतःकडे देणार आहे. उद्या उद्या करत हा उद्या काही येत नाही. त्यामुळेच ना मी सध्या घरच्या घरीच असे मस्त रेमेडीज करत असते. आणि त्यातच मी आज घरी तयार केले मस्त असं नाईट क्रीम. 100% इफेक्टिव्ह आहे, कोणत्याही स्किन टाईपसाठी कुणालाही सूट होतं. जास्त त्याला विकतचे कोणते महागडे इन्ग्रेडियंट लागत नाहीत, अगदी साधे सोप्या गोष्टी आहेत. थोडासा खोकलाय सध्या, आईस्क्रीम खाल्लं परवा आणि झालं. सो अगदी साध्या सोप्या गोष्टी घ्यायच्या, मिक्स करायच्या आणि मस्त असं छान स्किनला एक छान बाउन्स देणारं, मॉइश्चराईज करणारं सुंदर असं नाईट क्रीम घरच्या घरी तयार होतं. 4 वाजता असं मस्त चटपटीत काहीतरी मुलांना पाहिजेच असतं. मग मम्मा मॅगी दे, मम्मा हे दे, मम्मा काहीतरी करून दे. त्यामुळे ना मी आज बनवून टाकलाय अगदी साधा सोपा 5 मिनिटवाला चिवडा. बनवायला अगदी सोपा, चिवडा मसाला नाही काही नाही, पण तरी पण टेस्टी होतो बरं का. अगदी छान कुरकुरीत आणि मस्त होतो. चला मग बघूया हा पटकन 5 मिनिटवाला चिवडा आणि अर्धा तासवाले शंकरपाळे कसे बनवायचे ते. शंकरपाळ्याचं तर असं झालं होतं माहिती का, ज्या प्रमाणात घेतलं इतकं पीठ घालत बसायला लागलं त्याला. मैदा मी घालतीये, डालते जाओ. बाप रे बाप, शेवटी कंटाळा येऊन गेला होता. बघूया माझ्या चिवडा आणि शंकरपाळ्याची रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि काय कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ, हा व्लॉग कसा वाटला. 5 मिनिटाच्या चिवड्यासाठी मी इथे घेतले चुरमुरे, छान असे चाळून वगैरे घेतले, काही कचरा वगैरे असला तर काढून टाकून. त्यात घालूया मीठ, थोडीशी धणे जिरे पावडर, थोडंसं तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मिरचीचे तुकडेही घालू शकता. त्यामध्येच थोडासा गरम मसाला, चिवडा मसाला वगैरे काही नाही आहे, नो टेन्शन. तेल गरम केलं, त्यात थोडेसे शेंगादाणे परतून घेतले छान. शेंगादाणे छान तळले की हे लगेच चुरमुऱ्यावर टाकून घ्यायचे. त्यामध्येच आपण तळून घेणारे खोबऱ्याचे केलेले काप, मस्त असे पातळ काप करून घ्यायचे. खोबऱ्यामुळं खूप छान टेस्ट येते. काप पण तळले, चुरमुऱ्यावर टाकले. त्यामध्येच आपण टाकलाय बारीक केलेला लसूण. लसणामुळे मस्त खमंग चव येते. लसणाऐवजी वाळलेला कांदा पण घालू शकता. लसूण काढून त्याच तेलामध्ये आपण केली फोडणी जिरे मोहरीची. त्यामध्येच आपण घातली थोडीशी हळद आणि कढीपत्ता. तुम्ही कोथिंबीर पण यामध्ये घालू शकता, मस्त लागते. डाळे पण घालू शकता, जे आत्ता अवेलेबल होतं तेवढ्या याच्यामध्येच मी चिवडा केला आहे. ही फोडणी घातली चुरमुऱ्यांवर आणि सगळं व्यवस्थित मिक्स केलं. यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकली की आणखीन छान चव येते. अगदी 1 पाव चमचा पिठी साखर घालायची आणि आपला 5 मिनिटवाला चिवडा तयार. खमंग चिवडा, मस्त लागतो, कुरकुरीत होतो, मुलांना तर खूप आवडतो. त्यासोबतच आपण केलेत आपले बढते जाओ वाले शंकरपाळी. त्यासाठी मी घेतलं होतं अर्धा कप दूध, दुधामध्ये घातली अर्धाच कप साखर. पिठी साखर घालत असाल तर अर्धा कपच्या वर एक अर्धा चमचा जास्त घालायची. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं गरम व्हायला ठेवायचं. साखर विरघळली की गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये घालायचं आहे पाव कप तूप. अर्धा कप जर दूध असेल तर त्यामध्ये पाव कप तूप घालायचं. एखादा चमचावरती घालू शकता, पण खूप जास्त झालं तर शंकरपाळी तेलामध्ये अशी हसतात,
म्हणजे अशी फसल्यासारखी होतात, त्यामुळे तुपाचं प्रमाण मध्यम ठेवायचं. हे सगळं एका भांड्यात काढून घेतलं आणि त्यामध्ये बसेल इतका मैदा घालत गेले. साधारणतः अर्धा कप दुधाला 2.5 कप मैदा बसतो, म्हणजे अर्धा वाटी दूध असेल तर 2.5 वाटी मैदा बसतो त्याच्यामध्ये. पीठ मळून घ्यायचं, फार घट्ट नाही फार पातळ नाही असा गोळा करायचा, थोडासा घट्टच हवा आहे आपल्याला. हा गोळा एक 10 मिनिट भिजू द्यायचा. भिजून घेतल्यानंतर मस्त त्याचे 3 भाग करून घ्यायचे. साधारणतः असं पीठ हवं आहे आपल्याला शंकरपाळीसाठी, म्हणजे मस्त खुसखुशीत शंकरपाळी होतात, अजिबात बिघडत नाहीत. 10 मिनिट पीठ भिजवून घेतलं, त्याचे एकसारखे 3 भाग करून घ्यायचे. आता शंकरपाळी ना छान जमली तर छान वाटतात, पण एखाद्या वेळी बिघडली, चांगली फुललीच नाहीत किंवा अशी खुसखुशीत झाली नाही की फार वैताग येतो. 3 भाग करून घेऊन एक पोळी लाटून घ्यायची त्याची, फार जाड नाही फार पातळ नाही अशी. अशी छान पोळी लाटून घेतली की त्याच्या शंकरपाळी कापून घ्यायचे. एकदा आम्ही मैद्याऐवजी साबुदाण्याचं पीठ भिजवलं होतं मी आणि सासूबाईंनी चुकून. मस्त बारीक गॅसवर शंकरपाळी तळून घ्यायची, म्हणजे छान खुसखुशीत होतात आणि आतनं बाहेरनं छान तळली जातात. आणि आपली शंकरपाळी अशी मस्त रेडी आहेत. 4 वाजताचं मम्मा काहीतरी दे हे बुणबुण तर मिटली. आपलं एकदम नॅचरल आणि खूप मस्त इफेक्टिव्ह असं नाईट क्रीम इथं बनवतो आहे आपण. त्यासाठी मी घेतलं ॲलोवेरा जेल, प्लेन ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे. तुम्ही आपलं घरचं ॲलोवेराचं पण जेल काढून घेऊ शकता, घरचं ॲलोवेरा पण वापरू शकता, पण मग ते 1-2 दिवसासाठीचंच बनवायचं क्रीम. 2 चमचे ॲलोवेरा जेल घेतलं, त्यामध्ये आपण घालणार आहे बदामचं तेल. इथं मी बदाम शिरींचं बदाम तेल घेते आहे, अर्धा चमचा. फार जास्त घ्यायचं नाही, नाहीतर थोडंसं चिकटपणा येतो क्रीमला. अर्धा चमचा बदाम तेल त्यात घालून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. यामध्ये आपण घालतोय 1 व्हिटॅमिन ईची कॅप्सूल. यामुळे स्किन छान अशी बाउन्सी पण होते आणि स्किनला एक छान मॉइश्चराइज पण मिळतो. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये अगदी शेवट आपण घालतोय एक 3 ते 4 केशरच्या काड्या. आपलं घरचं जे केशर असतं आपण घरी खाण्यासाठी वापरतो ते केशर, त्याच्या एक 3-4 काड्या व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि आपलं अगदी इफेक्टिव्ह आणि मस्त असं कोणतंही साईड इफेक्ट नसणारं नाईट क्रीम रेडी आहे. रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हे क्रीम लावायचं आणि मस्त झोपून टाकायचं. सकाळी खूप मस्त मॉइश्चराइज, बाउन्सी आणि छान अशी क्लिअर हॅप्पी स्किन होते. मी स्वतः पण वापरते, सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. 3 ते 4 दिवसाच्या बॅचमध्येच बनवायचं, खूप जास्त बनवून ठेवायचं नाही. हे मी असं बनवून घेतलं. केशर त्यात विरघळलं की असा मस्त कलर येतो. सोबतच लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आजची रेसिपी ट्राय करा. त्यानंतर हे जे नाईट क्रीम मी बनवून दाखवलंय ते पण नक्की बनवून बघा. विकतचे बाकीचे क्रीम लावण्यापेक्षा खूप इफेक्टिव्ह आहे, खूप चांगले रिझल्ट आहेत आणि मी स्वतः पण ते वापरते सध्या. चला मग भेटूया अशाच मस्त एखाद्या व्लॉग सोबत. थँक्यू.